श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत पितृपक्षातील अमावस्या किंवा कोणत्याही अमावस्येला असा महा उपाय केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, सर्पदोष असेल, कोणत्याही प्रकारचा जो दोष असेल तो निघून जाईल. तुमच्या घराला कोणाची नजर लागली असेल, तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, कलह, कोण आजारी असेल, तर हा एक उपाय केल्याने तुमच्या घरातील सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि हा बिना खर्चिक उपाय आहे. थोड्याशा पैशामध्ये हा उपाय होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. कुठेतरी गुरुजींनी सांगितलं पूजा जाऊन करा पितृदेवसाठी. तुम्ही हा उपाय एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच फरक याचा पडेल. तर बघा मित्रांनो, आपण या दिवशी काय करायचं आहे हे नीट लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे. तर येणाऱ्या वर्षातील येणाऱ्या कोणत्याही अमावस्येला, पण जर पितृपक्षातील जी अमावस्या असते, सर्व पितृ अमावस्या, त्या दिवशी हा उपाय केला तर सर्वोत्तम मानला जातो. पण तुम्हाला नसेल आता शक्य, तर तुम्ही येणारी पुढच्या अमावस्येला हा प्रयत्न तुम्ही करू शकता. तुम्हाला दुकानातून नवग्रहांचं धान्य खरेदी करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला हरभरा असेल, चणा असेल, मूग असेल, काळा पिवळा मूग असेल. तुम्ही दुकानदाराला नवग्रह धान्य मागितलं की तो नवग्रह धान्य तुम्हाला देईल. ते तुम्हाला 100 ग्राम आणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक टोप घ्यायचा आहे. त्या टोपामध्ये ते नवग्रह धान्य टाकायचं आहे आणि ते पूर्ण पाण्याने भरायचं आहे. तुम्हाला द्वादशी दिवशी तुम्हाला हा पाण्यात ठेवायचा आहे. द्वादशी आणि बारस हे 2 दिवस तुम्हाला ते भिजत ठेवायचं आहे, द्वादशीच्या रात्रीपासून बारसपर्यंत. त्रयोदशीला तुम्हाला ते काढायचं आहे. एका सुती कपड्यामध्ये, नवीन कपड्यामध्ये तुम्हाला ते बांधायचं आहे आणि ते बांधलेलं तुमच्या मंदिरामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. मंदिरामध्ये ठेवायला जागा नसेल तर तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की तुमच्या देवी देवतांना ते दिसलं पाहिजे. आणि त्रयोदशी आणि चौदोदशीपर्यंत तुम्हाला ते ठेवायचं आहे पूजागृहामध्ये. नंतर त्यातील काही जे असे धान्य आहेत की त्यांना कोंब फुटतात, अंकुर येतात, आणि काही धान्य असे आहेत की त्यांना कोंब फुटत नाही. त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही की कोंब नाही आले बाकीच्या धान्यांना. तर काही धान्यांनाच कोंब येणार आहेत, बाकीच्या धान्यांना कोंब येणार नाही आहेत. नंतर अमावस्येला तुम्हाला ते काढायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे अमावस्येला, मग ते काढायचं आहे. पूजामध्ये तुम्हाला सर्व सर्पदोष निवारण स्तोत्र बोलायचं आहे. तुमच्या कुलदेवतेचं, इष्टदेवतेचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे 108 वेळा. आणि जो काही तुम्ही कशासाठी करत आहात, सर्पदोष जाण्यासाठी, पितृदोष जाण्यासाठी किंवा अजून कोणता तुमचा दोष जाण्यासाठी करत आहात, ते तुम्हाला तुमच्या कुलदेवतेलाच तुम्हाला सांगायचं आहे. आणि नंतर अमावस्या दिवशी ते तुम्हाला काढायचं आहे. काढून तुम्हाला ते तुमच्या इथे जर गाई वगैरे असेल तर तुम्हाला तो गाईलाच चारायचा आहे. गाईची पूजा करायची, हळदी कुंकू लावायचं, पायावरती पाणी घालायचं आणि तुम्हाला तो गाईला तुम्हाला चारायचा आहे. तर असं केल्याने बघा तुम्ही पुढच्या वर्षीची जी येणारी अमावस्या आहे त्याच्या आत 1 वर्षात तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असतात. तर हा खूप असा प्रभावशाली उपाय आहे आणि हा तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्याही जीवनामध्ये काही फरक पडला आहे की नाही, जेणेकरून आपल्या नवीन जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना पण त्याचा नक्कीच फायदा होईल.